नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जून महिन्याचा 1500चा हप्ता नेमका कधी जमा होणार, कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आणि कोणत्या महिलांचा लाभ बंद होऊ शकतो आणि यापुढे लाभ सुरू ठेवण्यासाठी महिलांनी काय करणे आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी अशी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे, जी प्रत्येक लाभार्थी महिलेला माहिती असणे गरजेचे आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आनंदाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा रखडलेला 1500चा हप्ता आता 12 ते 15 जुलै दरम्यान पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हा निधी नेहमीप्रमाणे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे पात्र महिलांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. माहितीनुसार राज्यातील सुमारे 1,69,00,000 पात्र महिलांना या टप्प्यात लाभ मिळू शकतो. मात्र निधी वितरणाला मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीनंतरच अधिकृत सुरुवात होईल. आता जाणून घेऊया सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट. यावेळी सरकारने लाभार्थी महिलांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू केली आहे. या पडताळणीत अनेक अर्जाची तपासणी करण्यात आली असून काही महिलांचा लाभ थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा ज्या महिलांचे अर्ज योजनेच्या अटी व नियमांमध्ये बसत नाहीत, अशा महिलांना पुढील हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे. आता प्रश्न पडतो की नेमक्या कोणत्या कारणांमुळे लाभ बंद होऊ शकतो? पहिले कारण म्हणजे ई-केवायसी अपूर्ण असणे. जर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल, तर शक्य तितक्या लवकरच ती पूर्ण करून घ्या. दुसरे कारण म्हणजे योजनेच्या पात्रतेच्या अटी पूर्ण न होणे. पडताळणी दरम्यान काही अर्ज निकषांमध्ये बसत नसल्याचे आढळल्यास संबंधित अर्ज अपात्र ठरवले जाऊ शकतात. तिसरे कारण म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. जर छाननी दरम्यान कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचे आढळले, तर अशा लाभार्थ्यांचा अर्ज बाद होऊ शकतो. चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे 4 चाकी वाहन. योजनेच्या नियमानुसार काही प्रकरणांमध्ये कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असल्यास लाभासाठी अपात्र ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्जातील माहिती अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणखी एक मोठी माहिती म्हणजे यापुढे दरवर्षी जून-जुलै महिन्यात ई-केवायसी करणे बंधनकारक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभ सुरू ठेवायचा असेल तर प्रत्येक लाभार्थी महिलेने वेळेवर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. आता अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न असेल, माझ्या खात्यात पैसे कधी येणार? जर तुम्ही पात्र असाल, तुमची ई-केवायसी पूर्ण असेल आणि तुमच्या अर्जात कोणतीही त्रुटी नसेल, तर 12 ते 15 जुलै दरम्यान तुमच्या खात्यात 1500चा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तथापि सरकारकडून अंतिम निर्णय आणि निधी वितरणाबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच प्रत्यक्ष पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. म्हणून कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीचीच खात्री करा. मित्रांनो, तुमच्या परिसरातील ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कदाचित ही माहिती त्यांच्यासाठी खूप उपयोगाची ठरेल. आणि अशाच सरकारी योजना, शेतकरी योजना, भरती, शिक्षण आणि ताज्या सरकारी अपडेट्स सर्वात आधी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.